किचन क्वीन्स मध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत. मनीषा, घरात एखादा छोटासा कार्यक्रम असला किंवा मुलांची बर्थडे पार्टी असली तर ठरलेला पदार्थ म्हणजे पावभाजी. हो, पण खूप जण काय करतात ना, सगळे जिन्नस घ्यायचे, कुकरला 4 शिट्ट्या मारायच्या आणि फोडणी द्यायची, झाली पावभाजी. इतकी सोपी पावभाजी आपण आज नाही करतोय. आपण जराशी स्टेप बाय स्टेप जाऊयात आणि 10 लोकांना पुरेल इतकं अचूक प्रमाण आज आपण इथे सांगणार आहोत. बरं, तितकीच चविष्ट आणि चमचमीत होणार आहे. हो हो, पण थोडं आपल्या स्टाईलनी सांगूयात. थोडीशी हटके आणि तितकीच चमचमीत पावभाजी होईल एकदम भारी. चला तर मग करूयात घरच्या घरी. बरं, पावभाजीची पूर्वतयारी म्हणजे मी काय केलेलं आहे, 600 ग्रॅम बटाटे घेतले, सालं काढली, अर्धा बीट घेतला आणि त्याच्या कुकरला ना 4 शिट्ट्या मारून घेतल्या, म्हणजे आपला बटाटा छान मऊ शिजला पाहिजे. बटाटा आपला गार होतोय तोपर्यंत आपण काय केलंय, कढई ठेवलेली आहे आणि आपली कढई पण गरम झालेली आहे. अमृता, तेल देते. हो. एक 4 टेबलस्पून आपण तेल घेतोय आणि थोडस बटर. फक्त बटर नाही घालणार आहोत, त्याने काय होईल ना, बटर जळेल. हो, खूपदा फक्त बटर वापरलं तर ते पटकन जळून जातं. आणि विदाऊट बटर पावभाजी म्हणजे काही चांगली नाही लागणार. आपलं बटर गरम झालेलं आहे. आपण इथे घालतोय 1 चमचा जिरं. जिरं हलकं भाजून झालं ना की आपण त्यामध्ये बारीक कापलेला कांदा घालणार आहोत. मी इथे 3 मोठ्या आकाराची कांदे घेऊन बारीक कापले आहेत, ते आपण याच्यात घालणार आहोत. बघा अमृता, आपला जो कांदा आहे तो थोडा मऊ झालाय. हो. इथे मी 8-10 लसणाच्या पाकळ्या आणि 2 इंच आलं अशी करून याची बारीक पेस्ट केलेली आहे, ती आपण याच्यात घालणार आहोत. प्रत्येक भाजी जी आहे तो स्वतःचा एक फ्लेवर या आपण जे फ्राय करतो त्याच्यामध्ये सोडणार आहे, तर ही पावभाजी खूप छान लागेल. वाफेवर शिजली ना भाजी, त्याची हो. चव ना कधी पण चांगलीच लागते. आपला कांदाही झालाय, लसूण अद्रकचे कच्चेपणाचा जो फ्लेवर हो, आहे हो. तो गेलाय, लसूण पण छान भाजला गेलेला आहे. इथे मी 4 मोठ्या आकाराचे टोमॅटो एकदम बारीक कापून घेतलेले आहेत, म्हणजे ते शिजताना ना पटकन शिजतील. आपण ते याच्यात घालणार आहोत. त्याचबरोबर अर्धा वाटी पत्ताकोबी, ती पण बारीक कापून घेतलेली आहे. सगळ्या भाज्या ज्या आहेत त्या बारीक चॉप करून घेतल्या, हो. म्हणजे शिजतील ही पटकन. हो, टोमॅटो आणि पत्ताकोबी ना एक सोबत छान शिजतील. थोडासा पत्ताकोबीला वेळ लागतो, हो. म्हणून ती टोमॅटो सोबत छान मऊ शिजेल. सगळं मिक्स करून घेऊया. हे बघ अमृता, आपली पत्ताकोबी आणि टोमॅटो छान मऊ शिजलाय. आता ह्या स्टेजला आपण काय करणार आहोत ना, सगळे सुके मसाले ऍड करणार आहोत. हळद, त्याच्यानंतर मी इथे 2 चमचे पावभाजी मसाला घेतलाय, 1 चमचाभर गरम मसाला, 1 चमचा चाट मसाला. चाट मसाला पावभाजीत? हे बघ, पावभाजी चटपटीत खायची आहे ना, हे मी पहिल्यांदाच बघतीये. त्याच्यानंतर 1 चमचा काळं मीठ आणि रंगासाठी इथे 3 चमचे मी काश्मीरी लाल मिरची पावडर घेतलेली आहे. म्हणजे पावभाजीमध्ये चाट मसाला, काळं मीठ पहिल्यांदाच टाकतोय आणि पहिल्यांदाच बघतोय. आता काय करूया, सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊया. आपले मसाले आहेत ते छान मिक्स करून घेतले आणि बघ असा आरोमा पण खूप मस्त छान येतोय. आलाय आणि कलरही खूप छान आलाय. आता आपण काय करणार आहोत, इथे मी 1 वाटीभर मटार घेतले, ते आपण घालणार आहोत. बरं, मी थोडेसे मटार ना बॉईल करून घेतलेत. 2 शिमला मिरची बारीक कट करून घेतली, ती आपण इथे घालणार आहोत. पावभाजीच्या टेस्ट मध्ये ना सिमला मिरची खूप मोठा रोल प्ले करते हा मनीषा. म्हणजे सिमला मिरची एक नेक्स्ट लेवलला टेस्ट नेते पावभाजीची. पावभाजीत ना शिमला मिरचीची टेस्ट खरंच अप्रतिम येते, वेगळी चव येते पावभाजीला. आता काय करूया, सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊन परत त्याला झाकण ठेवून एक 5 मिनिटं वाफ येऊ देऊयात. आपल्या भाज्या ज्या आहेत त्या छान वाफेवरती होत आहेत. आपला कुकरही गार झालेला आहे. आपण काय करूया, कुकरचं झाकण खोलून बटाटे आणि बीट आपण व्यवस्थित मॅश करून घेणार आहोत. म्हणजे मी पावभाजीची सगळ्यात सोपी पद्धत बघितलेली आहे. बटाटे, ज्या काही भाज्या तुम्हाला पावभाजीमध्ये घालायच्या त्या सगळं कुकरला लावायचं, त्याला मॅश करायचं आणि फोडणी द्यायची, झाली पावभाजी 10 मिनिटात तयार. बरं, मी आपल्या प्रेक्षकांना एक सांगते की अशी पावभाजी जरा करून बघा आणि कमेंटमध्ये आम्हाला सांगायला विसरू नका. फक्त आपला बटाटा बघा व्यवस्थित मॅश झालेला आहे. आता आपण काय करूयात, आपल्या भाज्या कितपत झाल्यात ते जरा बघते. हे बघ, किती छान तेल सुटलेलं आहे. दमदमीत वाफ बसली आहे ह्या सगळ्या भाज्यांना.
आता काय करूयात, हे पण थोडं ना हे मॅश करून घेऊयात, म्हणजे हे छान व्यवस्थित एकजीव होईल. मला वाटतं मनीषा आपण इतक्या बारीक भाज्या चिरून घातलेल्या आहेत त्यामुळे हे पटकन मॅश होऊन जाईल आणि एकजीव होऊन जाईल. आपला जो बटाटा आहे तो आपण ऍड करूयात. सुरुवात. बटाटाही मस्त शिजला, एकसारखा झालाय. छान व्यवस्थित मिक्स करून घेऊया. आता लागेल तसं पाणी आपण ह्याच्यात घालणार आहोत. अमृता पाणी घालते. हो, आपण पाणी आपण गरम करून घेतलेलं आहे. घाल. तुम्हाला कितपत पावभाजी पातळ हवी आहे, घट्ट हवी आहे, त्या हिशोबाने तुम्ही पाणी घाला. खूप छान रंग आलाय मनीषा आणि सगळ्या भाज्या ज्या आपण बारीक चिरून घातल्या होत्या त्या एकसारख्या एकत्र झालेल्या आहेत. आता काय, ह्या स्टेजला चवीपुरतं मीठ. आता थोडस जरी पातळ वाटत असलं ना तरी बटाटा आहेत, भाज्या आहेत, त्याला एक 5 ते 7 मिनिटं छान उकळी आली ना की तो आपोआप असा घट्टसरपणा हो, येईल. पाणी शोषून घेतलं जातं सगळं भाज्या. अरे अमृता, एक महत्वाचा पदार्थ विसरले बरं का मी, तो म्हणजे पावभाजीतला बटर. बरं, चमचमीत पावभाजी खायची आहे ना, मग बटर घालताना हायगाय करायची नाही. नाही, आणि बटर नसेल तर पावभाजीला मजाच नाहीये. व्यवस्थित मिक्स करून घेऊ, तर त्याला आरामात एक 5 मिनिटं वाफ येऊ देऊया. अमृता बघ, पावभाजीला ना छान कड आलेली आहे, मस्त. म्हणजे व्यवस्थित पावभाजी उकळली आहे. आता काय करूया, बारीक चिरलेली कोथिंबीर रंगही अतिशय सुंदर आलाय मनीषा. आणि सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊया. बरं, आपले पावही भाजून झालेले आहेत. पावभाजीला पण बघ अमृता छान छान color कड आहे. आलाय. आता काय करूयात, पावभाजी सर्व करूयात. खूप चमचमीत दिसतीये पावभाजी. जशी मनीषा बोलली तशी पावभाजी झालेली आहे. थोडस बटर, कोथिंबीर, मस्त भाजलेले कडक असे पाव. मनीषा, एखादा पदार्थ शॉर्टकट पद्धतीने केला ना की त्याची चव पण शॉर्टकटच मिळते. हे बघ, चवीने एखादा पदार्थ खायचा म्हटलं की थोडीशी जास्त मेहनत घ्यायला काय हरकत आहे. आणि आमच्या चॅनलचं सूत्रच आहे की मेहनत थोडी जास्त घेऊ पण चव अप्रतिमच देऊ. आणि हो, या पावभाजीच्या नादात आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि पाहत रहा किचन क्वीन्स.